मारेगाव वार्ता। वणी तालुक्यात अवैध रेती तस्करीचा धुमाकूळ। रेती तस्करांवर कठोर कार्यवाहीची प्रहारची मागणी। वणी तालुक्यासह परिसरात अवैध रेती तस्करीने अक्षरशः उच्छान मांडला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे खुलेआम लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप मोबिन शेख उपजिल्हा प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष व ओबीसी जन आंदोलन समितीने केला आहे। वणी, कळमना, परसोडा, मुंगोली, शिवणी, अहेरी, उकणी, बेलोरा, रांगणा, फुरकी, वरोरा रोड, पाटाळा आदी भागातून दररोज शेकडो ट्रॅक्टर व टिप्परमधून रेतीची बेकायदेशीर वाहतूक होत आहे। विशेष म्हणजे रॉयल्टी न भरता महसूल नियम धाब्यावर बसवून ही वाहतूक चालू असून महसूल विभाग आणि पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। 7 एप्रिल 2024 रोजी वणी शहरात रात्री 2 वाजता पकडलेली रेतीची वाहने काही तासातच वरच्या आदेशाने सोडण्यात आल्याने संपूर्ण प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे। कायद्यानुसार पोलीस कारवाई अनिवार्य असताना महसूल विभागाने मुद्दाम पोलिसांकडे प्रकरण न सोपवता वाहनांना मोकळे रान दिले असा थेट आरोप पत्रकार परिषदेत मोबिन शेख यांनी केला आहे। दुसरीकडे मागील 2 वर्षापासून घरकुल लाभार्थ्यांना अधिकृत रेती मिळत नसल्याने गरिबांचे घर बांधकाम रखडले आहे। मात्र मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना मात्र बेकायदेशीररित्या रेतीचा पुरवठा सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे। गरिबांवर अन्याय आणि दलालांचे राजकारण यामुळे रेती माफियांचे फावले असल्याचे चित्र आहे। या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्ष व ओबीसी जन आंदोलनाने महसूल अधिकाऱ्यांविरोधात चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली असून अवैध रेती तस्करीवर कायमस्वरूपी आळा घालण्याची तातडीची मागणी प्रशासनाने केली आहे। अन्यथा घरकुल लाभार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र जन आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। त्यामुळे तालुक्यात कायद्याचे राज्य आहे की रेती माफियांचे असा सवाल पत्रकार परिषदेत प्रहार उपजिल्हा प्रमुख मोबिन शेख यांनी केला आहे। आणि त्याच्या नवीन बांधकामासाठी लेआउट मध्ये मोठ्या प्रमाणात रेती साठा उपलब्ध आहे याचे पुरावे आमच्याकडे आहे। नाही आहे असं काही नाही, मी तुम्हाला दाखवू शकतो, देऊ शकतो, पाहिजे नसेल तर हे घेऊन देऊ शकतो तुम्हाला असं वाटत असेल। आज हे पत्रकार परिषद आपण यासाठीच घेतलेली आहे का हे जे रेती तस्कर आहेत चोर यायला आळा घेण्यासाठीच घेतलेली आहे। आता तुम्ही बघू शकता पाटाळा नदी का एवढ्या मोठ्या प्रमाणात चालत आहे, तिथे किती मोठे प्रकरण झाले। मारेगाव तालुक्यामध्ये तुम्ही बघू शकता का तिथे कितीतरी अधिकाऱ्यावर का हे रेती तस्करांवर हमला केला। आज मी जर त्या गाडीला थांबवायला गेलो आणि माझ्या अंगावर जर गाडी चालवली असती व आमच्या कोण्या कार्यकर्त्यावर गाडी चालवली असती तर हे प्रशासन लक्ष दिले असते का? नाही दिले असते। कारण का सामान्य नागरिकाची लूट होत आहे याच्याकडे प्रशासन पूर्णपणे असं वाटत आहे मला का लक्षच देत नाही। मी ना सुद्धा मुख्यमंत्री आपले बावनकुळे साहेब ते आले होते, त्याला एक पत्र दिलं मी माननीय मुख्यमंत्रीला बावनकुळे साहेबाला का तुम्ही महसूल प्रशासन याच्याकडे लक्ष द्यावे का यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे, तरी पण याच्याकडे काही आळा घेतला गेलेला नाही आहे। आज आम्ही प्रहार संघटना व आंबेडकरी जन आंदोलन संघटना हे मिळून एक पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। जर ह्या रेती तस्करावर जर काहीच आळा झाला नाही तर याच्यानंतर आम्ही एक तीव्र आंदोलन प्रहार स्टाईल व आंबेडकरी जन आंदोलन का याच्या स्वरूपात आम्ही एक आंदोलन मोठा उभारणार, हे लक्षात ठेवा। मग अहमद भाई